नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण GD 2024 ची तयारी करत आहोत। तर यापूर्वी आपण जे काही बरेच डिटेलमध्ये चॅप्टर्स पाहिलेले आहेत, परंतु अगदी एक्झाम जवळ सुद्धा आलेली आहे आणि त्यासाठी आपण काय करतोय, PYQ सिरीज सुरू केलेली आहे। तर आज आपण या ठिकाणी मॅथमॅटिक्सच्या विषयाची PYQ सिरीज याच्यामध्ये पाहणार आहोत। तर आज आपला हा पार्ट 1 असेल। PYQ फेब्रुवारी 2023 मध्ये झालेला हा पेपर आहे। तर पहा, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण काय करूया, लेक्चरला सुरुवात करूया। P चे 8% व Q चे 4% यांची बेरीज ही P चे 5% व Q चे 60%च्या बेरजेच्या 2/3 पट आहे। तर P आणि Q चा रेशो विचारलेला आहे। आता या ठिकाणी पहा, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे। तुम्हाला एक्झाम मध्ये साधारणपणे बघा 1 मिनिटाच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। त्याच्यासाठी जे काही स्ट्रॅटेजी असतील ते आपण या ठिकाणी वापरायचे आहेत। प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जाईल आणि आपण थोडंसं व्यवस्थित पाहूया प्रॉब्लेम्सला। जे काही प्रॉब्लेम्स आहे, आता जी काही कन्सेप्ट दिलेली आहे किंवा जो प्रॉब्लेम दिला तो आपण काय करूया, या ठिकाणी सोल्युशन तयार करूया। या ठिकाणी पहा, जसा डाटा दिला आहे तसा लिहून घ्या तुम्ही। चे म्हणजे काय असतो, गुणाकार असतो। या ठिकाणी कसं काय सांगितलं, P चे 8% व Q चे 4%ची बेरीज, म्हणजेच बेरीज केली आणि Q गुणिले 4% यांची बेरीज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, ही बेरीज किती 2/3 पट आहे। पण कोणाच्या, P गुणिले 5% अधिक Q गुणिले किती 7%। याला ॲनालिसिस कसं करायचं आणि एका मिनिटात सॉल्व्ह कसं करायचं हे पण आपण पाहूया। या ठिकाणी पहा, हा छेद आहे 3, या ठिकाणी काय होईल, मल्टिप्लाय होईल, बरोबर। या ठिकाणी लिहून घ्या तुम्ही। या ठिकाणी 8 त्रिक 24 P% अधिक 3 चौक 12 Q% इक्वल टू काय असणार आहे, 5 दुने 10 P% अधिक 7 दुने 14 Q%, बरोबर। एक्झाममध्ये कसं हँडल करायचं, ह्या सर्व तुम्हाला स्टेप लिहून घ्यायच्या नाहीत। एक्झाममध्ये तुम्हाला थोडंसं इमेजिन कसं करायचं ते तुम्हाला सांगतो। या ठिकाणी पहा, 24 P% आहे आणि 10 P% किती राहील, 14 P% इक्वल टू या ठिकाणी 14 Q% आहे आणि या ठिकाणी 12 Q% आहे। पलीकडे गेलं तर किती राहील, 14 वजा 12 किती राहील, 2 Q%, बरोबर। या ठिकाणी हा साईन गेला, हा साईन गेला, कट झाला। बे के बे, बे साधी 14 म्हणजेच किती आले, 7P इक्वल टू काय आला, 1Q। म्हणजे P आपण Q किती आहे, 1/7 आणि हाच रेशो कसा लिहू शकतो, 1/7, ऑप्शन ए। आता एक्झाममध्ये तुम्ही काय करणार, हे स्टेप तर तुम्हाला जर समजलंच नाही किंवा पटकन तुमची जर लिहिण्याची रायटिंग प्रोसिजर व्यवस्थित असेल, तुम्ही पटापटा लिहून सॉल्व्ह करू शकता, काय प्रॉब्लेम नाही। पण तुम्हाला एक इमेजिन झालं पाहिजे की या गणिताला पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे इक्वेशन इक्वल टू 2/3 पटीचं हे इक्वेशन आहे, 2/3 पटची हे इक्वेशन आहे। म्हणजेच काय, हे इक्वेशन तुम्हाला समजलं पाहिजे आणि हे इक्वेशन तुम्हाला याची 2/3 पट आहे असं समजलं पाहिजे। तुम्हाला एक्झाम्पलमध्ये गेल्यानंतर तुम्ही हे जर स्टेप लिहिले नाही तर तुम्हाला डायरेक्ट समजलं पाहिजे हे काय आहे। या ठिकाणी 3 ने ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन होणार आहे, 8 त्रिक 24 वजा ह्या 2 ने या P ला मल्टिप्लाय होणार आहे, 2 पंचे 10, 24 वजा 10 किती येणार आहे, 14 येणार आहेत। हे 14 P% तुम्ही डायरेक्ट लिहिले, तुम्ही या ठिकाणी 14 P% इक्वल टू काय येणार तुम्हाला, या ठिकाणी 2 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करा, 4 दुने 3 ने मल्टिप्लाय करा, 3 चौक 12 Q% आणि हे किती असणार आहेत, 2 गुणिले 7 बे 7 14 Q%, 14 आणि 12 वजाबाकी किती येणार आहे, 2% इक्वल टू 2 Q%, बरोबर। पर्सेंटेज साईन जाईल, बे के बे, बे 7 14 आणि P आणि Q चा रेशो किती येईल, 1/7। हा P सोबत आहे तो Q ला जातो आणि Q सोबत 1 आहे तो P चा रेशो असतो, 1/7 रेशो येणार आहे। म्हणजे तुम्हाला एवढ्या स्टेप लिहायची गरज आहे का, नाही। आपण प्रत्येक काय करूया, जे काही क्वेश्चन्स असतील, एका शिफ्ट मला जवळजवळ 20 क्वेश्चन्स आहेत, तर 20 पैकी 8 होतील किंवा 10 होतील दररोज, बरोबर। पण त्या प्रत्येक प्रॉब्लेमचा एक प्रॉपर स्ट्रॅटेजी कशी वापरायची, त्याच्यासाठी आपला एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी वेळ गेला तरी चालेल, जेवढे होतील तेवढे थोडी घेऊया। पण एक प्रॉपर स्ट्रॅटेजी, एक प्रॉपर मेथड, एक्झामच्या 1 तासासाठी 1 तासामध्ये प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, म्हणजे त्या 1 तासाच्या पेपरमध्ये 1 मिनिटामध्ये प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे आपल्याला पाहिजे आहे। ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढचा प्रश्न पहा, एका क्लबमध्ये 90% पुरुष आहेत आणि राहिलेल्या महिला आहेत,
पुरुषांची सरासरी उंची 170 सेंटीमीटर आणि महिलांची सरासरी उंची 165 सेंटीमीटर आहे, तर सर्वांची सरासरी उंची विचारलेली आहे. या ठिकाणी पहा सोपी मेथड आहे, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सॉल्व करूया. या ठिकाणी मला सांगा, जो काही पुरुष आहेत म्हणजे मेल बरोबर आणि हे काय आहेत फिमेल, या दोन जर रेशो विचारला तर पहा जर रेशो फाइंड करायचा असेल तर आपण काय करणार, या ठिकाणी किती आहेत 90% पुरुष आहेत. याचा अर्थ महिला किती टक्के राहिलेले आहेत 10%. 100% एकूण संख्या असणार आहे बरोबर, त्यातील 90% कोण आहेत पुरुष आहेत आणि महिला किती असणार आहेत 10%. ह्या दोघांचा रेशो घेतला तुम्ही, हा साईन झाला कट झाला, हा 0 गेला, रेशो किती येईल 9 आणि 1 हा रेशो येईल बरोबर. आता या ठिकाणी पहा सरासरी उंची, सरासरी म्हणजे थोडक्यात ॲव्हरेज उंची, ॲव्हरेज हाईट किंवा सरासरी उंची किती दिलेली, पुरुषांची सरासरी उंची किती दिली 170 सेंटीमीटर दिलेली आणि महिलांची सरासरी उंची किती दिली 165 सेंटीमीटर दिलेली बरोबर. आता या ठिकाणी पहा एकूण त्यांची बेरीज आणि काढायचे का आपल्याला सर्वांची मिळून उंची काढायची बरोबर. या ठिकाणी पहा सर्वांची उंची किती असणार आहे, सर्व एकूण टोटल किती असणार आहे, या ठिकाणी पुरुष आणि स्त्री यांचा रेशो एकत्र केला तर किती येईल 10 असेल आणि सपोज त्यांची सरासरी उंची किती मांडली मी x मांडलेली. या ठिकाणी पहा ह्या दोघांची बेरीज मल्टिप्लिकेशन, अशा कंडिशनला काय करा, या दोघांचे मल्टिप्लिकेशन करा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, बेरीज करा. या ठिकाणी ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन करा, बेरीज करा, हे किती आहे 10x बरोबर. या ठिकाणी पहा 9 0 0, 9 गुणिले 7 किती 63 राहिले किती 6 9 1 9 9 6 किती 15, 1530 हे किती 165. ह्यांची बेरीज किती येईल, या ठिकाणी 5 आहे 6 आणि 3 किती 9 5 आणि 1 6 आणि 1, या ठिकाणी इक्वल टू काय आहे 10x. x इक्वल टू काय येईल 169.5. हा काय झाला ॲव्हरेज झालेले. म्हणजेच या ठिकाणी पहा सरासरी पुरुषांची उंची 170 ती 9 जणांमध्ये आणि ही जी स्त्री 165 सेंटीमीटर स्त्रियांची उंची एका रेशोमध्ये म्हणजे एक सांगितलेलं, त्या ठिकाणी एक रेशो घेतलेला आपण, ह्यांची बेरीज केली आणि 10 रेशोमध्ये वाटलेली किती येईल 169.5. आता एक्झाममध्ये काय करणार तुम्ही, एक्झाममध्ये काय करायचं तुम्ही, ही अगदी सोपी पद्धत आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही एका मिनिटामध्ये थोडं फास्ट कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. परंतु याच्यामध्ये पहा काय करा तुम्ही, ऑलरेडी या दोघांमध्ये पहा हे किती आहेत 165 काय आहे ॲव्हरेज आहे, हे ॲव्हरेज किती आहे 170 आहे, म्हणजे येणारं टोटलचं ॲव्हरेज किती असणार आहे कमीत कमी 165 येणार फिक्सच आहे. का ते तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल सपोज या ठिकाणी 3 आहे आणि 5 आहे, ह्या दोघांचं मला ॲव्हरेज घ्यायचं आहे. ह्या दोन संख्या दिल्यात 1 आणि 2, पहिली संख्या 3 आहे, दुसरी संख्या किती 5 आहे. ह्या दोघांचा ॲव्हरेज घेणार म्हणजेच काय, त्या दोघांची बेरीज करणार भागिले 2 करणार, म्हणजेच काय 5 आणि 3 8 भागिले 2 इक्वल टू किती 4. ही 4 संख्या आहे, कमीत कमी 3 हा काय आहे अधिक 1 म्हणजेच किती 4 आहे. सपोज मी तुम्हाला म्हटलं एक 9 संख्या आहे, दुसरी आहे ती किती आहे 7 संख्या आहे बरोबर. ह्या दोघांचा ॲव्हरेज घ्यायचं आहे मला, मी काय करणार 9 अधिक 7 किती 16, दोघांचा ॲव्हरेज घ्यायचं आहे म्हटलं काय करणार मी भागिले 2 करणार, 9 आणि 7 किती 16, 16 भागिले 2 इक्वल टू 8, म्हणजे हा 8 म्हणजेच काय हा 7 तर आहेच आणि प्लस त्याच्यामध्ये काय आहे आणखीन 1 असेल, प्लस 1 असेल, प्लस 2 असेल, प्लस 3 असेल, काही असू शकतं. तसं या दोघांमध्ये काय असणार आहे, ह्या दोघांची बेरीज जर केली ॲव्हरेज घ्यायचं म्हटलं 170 आणि 165, 165 ॲव्हरेज असणारच आहे माझा, प्लस त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा काय अमाऊंट ॲड होणार आहे ते आपल्याला पाहिजे आहे. या ठिकाणी पहा अशा कंडिशनला काय करा, हे 165 तर ॲव्हरेज असणारच आहे तुमचं, प्लस 165 आणि 170 ह्या दोघांमध्ये फरक कितीच आहे 5चा. हा किती जणांमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे, किती लोकांसाठी घ्यायचा आहे 9 लोकांसाठी घ्यायचा आहे, म्हणजे ह्या काय झालं आहे तुमचा जे पुरुषांचा रेशो किती आहे 9 गुणिले किती करा 9 करा 5 गुणिले 45. आता हा काय करायचा आपल्याला एकूणमध्ये वाटायचा आपल्याला, म्हणजे 9 अधिक 1 10 म्हणजेच किती 4.5, म्हणजेच
हे 4.5 याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचे आहेत. 165 अधिक 4 किती 169. 169 पॉईंट किती येणार आहेत 5 येणार आहेत. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. या कन्सेप्टला समजून घ्या. जर तुम्हाला समजत नसेल तर काय करा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला हा प्रॉब्लेम किंवा या चॅप्टर्सला थोडंसं डिटेल आपण काय करूया थोडक्यात आणखीन बेटर घेऊया. ठीक आहे. किंवा तुम्ही ह्या प्रॉब्लेम्सना या दृष्टीने गेला तरी चालेल. तुम्ही असं डायरेक्ट सॉल्व केलं तरी चालेल. याच्यामध्ये बघा डायरेक्ट तुमचे किती वेळ लागणार आहे अर्धा मिनटं भरपूर होतात याला. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न. ए हा एक काम 18 दिवसात पूर्ण करतो. बी हा तेच काम 24 दिवसात पूर्ण करतोय. ए कामाची सुरुवात करतोय तर 15 दिवसामध्ये काम पूर्ण होण्यासाठी बीला ए सोबत किती दिवस काम करावं लागणार आहे. बघा हा प्रश्न सांगितलं. ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी पहा जे काही कामाची कंडिशन दिलेली किंवा जे काही कंडिशन दिलेले आहेत आपण या ठिकाणी लिहूया. या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी कोण आहे बी आहे. एला काम करण्यासाठी लागणारे किती दिवस सांगितले आहेत या ठिकाणी 18 दिवस. बीला काम करण्यासाठी किती दिवस लागतात 24 दिवस. बरोबर. या ठिकाणी त्यांची क्षमता माहिती आहे का आपल्याला क्षमता माहीत नाही. एखादा काम करण्याची क्षमता जर आपल्याला पाहिजे असेल किंवा मिळवायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे ते काम किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम्समध्ये काय केलं आहे त्यांनी काम किती आहे ते दिलेलं नाही परंतु डाटा कोणता दिला आहे दिवसांचा डाटा दिला आहे. काय करा या दोघांचा LCM घ्या लसावी घ्या. लसावी म्हणजेच काय म्हणजे जे काही दिवसांचा लसावी घ्यायचा म्हणजे ते एकूण काम त्याला म्हणायचं आहे आपल्याला. टोटल वर्क किती असणार आहे या ठिकाणी 72 लसावी येतो हा. मग 24 आणि 18 24ला 18ने भाग जातो का या दोघांपैकी काय करा तुम्ही मोठी संख्या पहा 24ला 18ने भाग जातोय का नाही. 24 दुप्पट करा 48ला 18ने भाग जात नाही. 24 3 पट करा 24 त्रिक 72 72 भागिले 18 18 चौक 72 म्हणजेच 72ला 18ने भाग जातो म्हणजे या दोघांचा लसावी कोणता आहे 72 आहे. आणि आपण काय केलंय हे काम एकूण 72 आहे असं मानलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी पहा 72ला 18ने भाग दिला तर किती येईल 4. 72ला 24ने भाग दिला तर किती येईल 3 येईल. म्हणजे एची एका दिवसात काम करण्याची क्षमता 4 आहे. बीची एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे 3ची आहे. म्हणजे 3 युनिट किंवा 4 युनिट असं म्हणूया आपण. आता या ठिकाणी पहा जी काही कंडिशन दिली ती या ठिकाणी मांडून घ्या. या ठिकाणी कामाची सुरुवात आता काय झालं आहे यानंतर कामाची सुरुवात करण्यात झालेली. या ठिकाणी एने काम सुरुवात केलं एने कामाची सुरुवात केली. एने काही दिवस काम केलं त्याच्यानंतर काय झालं या ठिकाणी बी ए तर काम करतच राहिलेलं आहे पण ए प्लस बी या ठिकाणी दोघांनी मिळून काम केलेलं आहे. बरोबर. या ठिकाणी या एने कामाची सुरुवात केली इथून ए काम करत राहिला आणि या ठिकाणी आल्यानंतर ए सोबत बीने काम सुद्धा चालू केलं म्हणजे ए प्लस बी या दोघांनी काम केलेलं आहे. एने किती आणि काय सांगितलं या गणितामध्ये टोटल काम एकूण काम जर 15 दिवसात पूर्ण करायचं असेल तर ए सोबत बीला किती दिवस काम करावं लागेल असं विचारलेलं आहे. या ठिकाणी एकूण काम किती दिवसात पूर्ण होणार आहे 15 दिवसांमध्ये. सपोज एने x दिवस काम केलं असं म्हणूया. मग ए आणि बीने एकत्र केलेलं काम किती असेल एकूण तर काम किती 15 आणि 15 वजा किती असेल हा x असेल 15 वजा x. या ठिकाणी पहा ए एका दिवसामध्ये 4 युनिटचं काम करतोय तर ए हा x दिवसामध्ये किती युनिटचं काम करेल 4x बरोबर अधिक ए आणि बी हे दोघं मिळून एका दिवसामध्ये किती युनिटचं काम करतात 7 युनिट. 4 अधिक 3 किती 7 युनिट. ए आणि बी मिळून एका दिवसात 7 युनिटचं काम करतात तर 15 वजा x दिवसामध्ये किती युनिटचं काम करतील दोघं मिळून तर किती असेल 7 असेल 15 वजा x. एने 4xचं काम केलं ए आणि बीने 15 वजा x गुणिले 7 युनिटचं काम केलं आणि एकूण काम किती आहे आपलं 72चं आहे. या ठिकाणी 4x घ्या 15 गुणिले 7 105 वजा 7x इक्वल टू किती आहे 72. 105 वजा 72 किती येतात 33 इक्वल टू हा 7x आणि 4x यांची वजाबाकी किती येते 3x. x इक्वल टू किती येईल 11 बरोबर. x म्हणजेच किती आहे या ठिकाणी 11 आहे. म्हणजे 15 वजा x म्हणजे 15 वजा 11 किती येणार आहे 4. म्हणजेच एने बी सोबत काम केलेलं आहे किती दिवस काम केलेलं आहे
ए आणि बी या दोघांनी मिळून 4 दिवस काम केलेले, म्हणजेच बी ए सोबत किती होता 4 दिवस होता, किंवा ए आणि बी या दोघांनी किती दिवस एकत्र काम केले तर 4 दिवस काम केलेले. जर तुम्हाला विचारलं एने एकट्याने स्वतंत्र किती दिवस काम केलेले, तर एने एकट्यानेच काम केले किती आहे, म्हणजे एकटा म्हणजे कोण त्याच्यासोबत बी सुद्धा नाही, फक्त ए एकट्यानेच काम केलेलं किती आहे 11. जर टोटलमध्ये एने किती दिवस काम केले हे 11 अधिक 4 ऑलरेडी 15 आहे ते, बरोबर. तर विद्यार्थी मित्र बघा कोणत्याही प्रकारचं ह्या प्रॉब्लेम्सला टाईमवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला एकदा फक्त याच्यामध्ये ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स कधी अवघड वाटतच नाहीत किंवा याच्यामध्ये अवघड प्रॉब्लेम्स येतच नाही, तुमचा फक्त या ठिकाणी कॅल्क्युलेशन पार्ट महत्त्वाचा असतो या ठिकाणी. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, एक कार 48 km/h या वेगाने 3 तास 15 मिनिट धावते, तर त्या कारने कापलेलं अंतर किती. सर्वांना माहिती आता हा प्रश्न स्पीड डिस्टन्स टाईमचा आहे, बरोबर. आणि आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे. काय फॉर्म्युला आहे, स्पीड इक्वल टू काय असतो डिस्टन्स आपण काय असतो टाईम. याला आपण कसं म्हणतो मराठीमध्ये काय म्हणतो, स्पीड म्हणजे काय असतो वेग असतो, डिस्टन्स म्हणजे काय आहे अंतर, आणि शी काय आहे वेळ आहे. 15 मिनिट म्हणजेच किती असतात, किती तास असतात 15 मिनिट म्हणजेच किती 104 तास, बरोबर. आणि म्हणजेच किती होतात 3 तास प्लस 104 तास, बरोबर. थोडक्यात किती येत आहेत हे 3 104 तास, 15 मिनिट म्हणजेच काय 104 तास, 3 अधिक 104 तास, एकूण तास किती होतील याच्यामध्ये 4 त्रिक 12 आणि 1 किती हा 13, 13/4 तास, 4 त्रिक 12 अधिक 1 13 आणि छेद 4 तास. या ठिकाणी आपल्याला वेग किती 48 km/h या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा 48 km/h, बरोबर. आपल्याला काय करायचं आहे अंतर काढायचं या ठिकाणी, भागिले हा टाईम किती आहे 13/4, हा छेदामध्ये आहे, बरोबर. हा उलटा केला तर इंटू 4 होतो हा या ठिकाणी याच्यामधला, बरोबर. या ठिकाणी पहा थोडक्यात काय होईल 48 इक्वल टू 4/13 गुणिले किती आहे अंतर, बरोबर. या ठिकाणी 4 1 4 4 2 8. आता अंतर इक्वल टू काय होईल 13 गुणिले 12 किती होईल 13 दुने 26, 2 13 के 13, 13 2 किती 15, 156 काय होणार आहे किलोमीटर येणार आहे. ऑप्शन किती डी. फॉर्म्युला व्यवस्थित आठवला, कन्वर्जन व्यवस्थित जमलं तर 100% उत्तर बरोबर येणार आहे. स्पीड व्यवस्थित मेंटेन ठेवलं तर काय होईल तुम्हाला बरोबर 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह होणार आहे. त्याचबरोबर फॉर्म्युला जर चुकला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आला ठीक आहे. आणखी एक पद्धत पाहूया जी फॉर्म्युला न वापरता आपल्याला वापरायची आहे. ते ॲक्च्युअल गणिताला समजून एक्झाममध्ये कसं तुम्ही 1 मिनिटात सॉल्व्ह करू शकता. या ठिकाणी पाहता या ठिकाणी सांगा मला स्पीड किती दिलेली आहे या ठिकाणी 48, स्पीड किती आहे 48 km/h म्हणजे किती तास, बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय होतो एका तासामध्ये 48 किलोमीटर ती गाडी जाते. काय होतं याचा अर्थ एका तासामध्ये 48 किलोमीटर गाडी जाते असा त्याचा स्पीडचा अर्थ होतो. म्हणजे 48 किलोमीटर जाणार किती वेळामध्ये एका तासामध्ये. आपल्याला काय विचारलं आहे 3 तास 15 मिनिटामध्ये ती गाडी किती किलोमीटर जाणार विचारलं. पहिल्यांदा काय करा 3 तासामध्ये किती किलोमीटर गाडी जाईल ते पहा आणि 15 मिनिटामध्ये पुन्हा ती गाडी किती किलोमीटर जाईल ते पहा. या ठिकाणी 3 तासामध्ये ही किती आहे याची 3 पट, याची 3 पट किती 3 8 24, 3 चौक 12 आणि 2 किती 14, 3 गुणिले 8 24, 2 3 चौक 12 आणि 2 14, 144 किलोमीटर जाणार 3 तासामध्ये. आता 15 मिनिटामध्ये तुम्हाला काढायचं आहे. ह्या स्पीडचा अर्थ काय होतो 48 किलोमीटर पर तास. हे तास म्हणजेच काय असतात 60 मिनिट असतात. 1 तास म्हणजेच किती असतात 60 मिनिट ना. म्हणजेच हे किती आहे 60 किलोमीटर 60 मिनिटामध्ये, सॉरी 48 किलोमीटर गाडी जाते 60 मिनिटामध्ये. म्हणजेच काय 48 किलोमीटर 60 मिनिट. तर गाडी किती 15 मिनिटामध्ये किती किलोमीटर जाईल, बरोबर.
या ठिकाणी पहा 12×4 = 48, 12×5 = 60. ही याची पट किती आहे? 5 आणि 15ची 3 पट. याची पट किती आहे? 3 पट. 3×4 = 12. हेच 12 काय करा तुम्ही 5×3 = 15, 4×3 = 12. यामध्ये 12 ॲड करा. 12 किलोमीटर. 4 आणि 2 = 6, 14 आणि 1 = 15, 156 किलोमीटर. तुम्हाला थोडंसं किंवा तुम्ही डायरेक्ट जरी 3 तास म्हणजेच किती हे मिनिट काढले तुम्ही 3 तास 15 मिनिट एकूण मिनिट किती होतात तर 60 मिनिटामध्ये 48 किलोमीटर. तर एवढ्या 3 तास 15 मिनिटामध्ये किती किलोमीटर? सिंपल साधं लॉजिक आहे. वेळ लागत नाही याच्यामध्ये. तुम्हाला 1ची 3 पट म्हणजे गुणिले 3 केलं, याला गुणिले 3 केलं, या ठिकाणी गुणिले 3 केलं, पुन्हा याला गुणिले 3 केलं, बेरीज केली. कोणता फॉर्म्युला वगैरे वापरलेला काय? तुम्हाला फॉर्म्युला लिहिण्यासाठी लागणारा टाईम प्लस त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि पुन्हा अशीच प्रोसेस करायची आहे. ही प्रोसेस सोपी का वाटते? का आहे? कारण याच्यामध्ये संख्या बघा 1 आले 3 आले 3 पट घ्यायला सोपी. या ठिकाणी 5 आला 15ला 5×3 = 15 3 पट घ्यायला सोपी. 5×3 = 15 1×3 = 3 हे घेण्यासाठी सोपे आपल्याला. जे या ठिकाणी बघा जर मोठ्या संख्या असतील तर प्रॉब्लेम येतो आपल्याला. और एका मिनिटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायचा. कसं सॉल्व करायचं तर ती मेथड गणिताला समजून घेणं गरजेचं आहे अतिशय त्यासाठी. ठीक आहे, आपण असंच पुढील प्रॉब्लेम पाहूया एक. मग विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 12,500 रुपयावरती 10%, 15% आणि 4% ही क्रमवार सूट आहे. ही क्रमवार सूट दिली तर एकूण सूट किती? तुम्हाला अशा प्रॉब्लेम्समध्ये माहिती असणं गरजेचं आहे. जी काही सूट दिली जाते ती कशावरती दिली जाते? छापील किमतीवरती असते. तुम्ही जरी कधी दुकानात गेला तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला एवढा डिस्काउंट दिलेला आहे, एवढी सूट दिलेली, तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला ती छापील किमतीवरती सूट दिलेली. आता हे पर्सेंटेज कशा प्रकारे हँडल करायचे हे तुम्हाला पर्सेंटेज चॅप्टर आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहा 12,500 वरती ही सूट दिली म्हणजे 12,500 रुपये काय आहे? ही आहे ती काय छापील किंमत आहे. ही काय छापील किंमत आहे. या ठिकाणी 10%, 15% आणि 4%. आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी महत्त्वाचा पॉईंट, जे छापील किमतीवरती सूट दिली आणि सूट वजा केली तर राहते ती विक्री किंमत असते. म्हणजे छापील किमतीवर 10% सूट दिली आणि 10% वजा केला पण तर ती आपण काय करतो विक्री केली जाते, म्हणजे ती विक्री किंमत असते. बरोबर. म्हणजे तुम्ही दुकानामध्ये गेला तुम्हाला 100 रुपयावरती काय केलं 10% डिस्काउंट आहे असं सांगितलं, म्हणजे तुम्ही काय करता 90 रुपयाची ती वस्तू घेऊ शकता म्हणजे तुम्ही विकत घेता. बरोबर. मग ती काय आहे विक्री किंमत. म्हणजे छापील किमतीवरती डिस्काउंट दिला सूट दिली ती राहते ती काय असते विक्री किंमत असते. सिमिलरली या ठिकाणी पहा ही छापील किंमत आणि छापील किमतीवरती तुम्ही काय केला सूट दिली डिस्काउंट दिला म्हणजे ती राहते काय विक्री किंमत. या ठिकाणी 10% म्हणजेच किती 1/10. 10% म्हणजेच किती 1/10. ही जर छापील किंमत असेल ही 10 त्याच्यात 1 रुपयाची सूट तर किती राहील विक्री किंमत किती राहील 9. 15% म्हणजेच किती असतात 3/20. म्हणजे 20 रुपयाच्या छापील किमतीवर 3चा डिस्काउंट आहे 3 रुपयाचा. म्हणजे हे 20 असेल तर हे किती असणार आहे 17. 20 मधून 3 गेले किती 17. त्याच्यानंतर 4% सूट 4% म्हणजे किती 1/25. म्हणजे तुमची छापील किंमत जर 25 असेल तर त्याच्यामध्ये 1ची सूट म्हणजेच किती असणार 24. या ठिकाणी पहा 10, 20, 25, 9, 17, 24. या ठिकाणी पहा 2ने भाग जातो. या ठिकाणी 2, 10, 20 या ठिकाणी 12ने भाग जातोय. ह्या सर्वांचं काय करा मल्टिप्लिकेशन करा 25 आणि त्याच्यावरती हे 2×0=2500. त्याच्यानंतर 12×7 84. हातच्या किती आला 4, 12×12 आणि 8 किती 20 गुणिले किती 9, 9×4 36, 36 3 9×2 1836. ही छापील किंमत आहे. डिस्काउंट दिल्यानंतर आलेली विक्री किंमत 1836 रुपये आहे. ह्या दोघांमध्ये जी असेल फरक छापील किंमत आणि विकलेली किंमत ह्या दोघांच्या मध्ये काय आहे सूट असणार आहे तुमची. ही सूट किती आहे 1836 अधिक 64 केलं किती येईल 1900. 1900 अधिक 2500 पर्यंत 664. म्हणजे हे किती 664चा फरक आहे. थोडक्यात 664 रुपयांची काय आहे सूट आहे. मला सांगा हे 2500 आहेत हे 664 आहेत हे 1836 आहेत. बरोबर.
बरोबर. ॲक्च्युली आपल्याला किती दिलेलं आहे? 12,500 रुपये दिलेत. ₹2,500 छापील किंमत आपण घेतलेल्या रेशोमुळे आलेली. परत ॲक्च्युअल देताना किती दिलेली? 12,500. ही याची किती पट आहे? हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेला. 25ची ही किती पट आहे? 5 पट. तुम्हाला सूट किती ॲक्च्युअली भेटलेली हे काढायचं असेल तर याची काय करा तुम्ही? 5 पट घ्या. 5 पट. 5 पट म्हणजे किती? 5 चोक 20, 5 सक 30 आणि 2 32, 5 सक 30 आणि 2 32. गुणाकडे एकदा चेक करा तुम्ही. 5 चोक 20, 2 5 सक 30 आणि 2 32, 3 5 सक 30 आणि 3 33, 33 20. बरोबर. ठीक आहे. असेच आपण प्रॉब्लेम्स पाहूया. आणि कोणत्याही प्रकारचं फॉर्म्युला वगैरे वापरण्याचा एक्झाममध्ये काही त्यामध्ये काही डोक्यात घेऊ नका. फक्त मॅथमॅटिक्सला व्यवस्थित समजून घ्या आणि या चॅनलला जरूर फॉलो करा. काय कमेंट्स असतील किंवा काही प्रॉब्लेम्स वाटत असलं तर तुम्ही जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. एका वस्तूवर 25% सूट दिली आणि विक्री किंमत किती? 9,510 रुपये झालेली. तर त्या वस्तूची छापील किंमत विचारलेली. बघा आत्ता सांगितलं तुम्हाला छापील किंमत कशावरती सूट जी दिलेली असते ती छापील किंमतीवर असते. बरोबर. आणि या ठिकाणी काय सांगितले? 25% सूट सांगितलेले. 25% म्हणजेच किती? 1/4. म्हणजे 4 रुपयावरती 1ची सूट आहे. ही काय आहे? याचा अर्थ छापील किंमत आहे. आपण रेशो मानायचा असतो नेहमी. छापील किंमत ही काय? छापील किंमतीचा रेशो आहे. ही काय आहे? सूट आहे. बरोबर. आपल्याला विक्री किंमत दिली. बरोबर. आता तुम्ही मला सांगा छापील किंमतीतनं सूट वजा केली म्हणजे 4तून 1 वजा केला तर 3 काय आहे? विक्री किंमत आहे. मी जर तुम्हाला म्हटलं 4 रुपयाच्या वस्तूवर तुम्ही 1 रुपयाची सूट दिली म्हणजे ती तुम्ही वस्तू किती रुपयात विकत घ्याल? 3 रुपयामध्ये. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी पहा छापील किंमत आहे. ही छापील किंमत आहे. या ठिकाणी किती आहे? विक्री किंमत आहे. छापील किंमत 4 असेल त्यावेळी विक्री किंमत किती येते? 3. उदाहरणामध्ये काय दिले आपल्याला? 9,510 काय दिले? विक्री किंमत दिली. ही याची किती पट आहे? 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 7 21, 317 0 पट. छापील किंमत तुम्हाला काढायची आहे. इंटू काय करा? 3170 करा. 4 0 0 4 7 2808. बरोबर. आता 2808 या ठिकाणी आले. या ठिकाणी 80 आहे. 80 आहे. हा ऑप्शन चुकलेला आहे. म्हणजे हा ऑप्शन नाही आहे हे लक्षात ठेवा. या ठिकाणी 6 6 2 या ठिकाणी 12 आणि 13 आहे. बरोबर. असं पण ऑप्शनला तुम्ही चेक करत चला. 4 7 28 2 4 1 4 4 2 किती? 6 4 त्रिक 12 12 780. ऑप्शन ए. एका मिनिटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला मेथड्स आणि प्रॉब्लेम्सला तुम्हाला इमॅजिनेशन व्यवस्थित प्रॉपर झालं पाहिजे. प्रॉब्लेम्स तुम्हाला समजला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो असंच आणखीन काही प्रॉब्लेम्स घेऊया. तुम्हाला एक्झाम आपण ह्या लेक्चर सिरीजचं आपलं महत्त्वाचं काय आहे? ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं पाहिजे काय माहिती आहे तुम्हाला की तुम्हाला त्या एका मिनिटामध्ये प्रॉब्लेम सोल्युशन करण्याची एक प्रॉपर मेथड. कन्फ्युजन झालं नाही पाहिजे तुमचं. आणि कोणत्या ठिकाणी फॉर्म्युला न वापरता तुम्हाला एक्झॅक्ट व्यवस्थित व्हॅल्यू काढता येईल. आपल्याला या लेक्चरचा पर्पज एवढंच आहे की तुमचा जो वेस्ट टाईम होतो तो टाईम वेस्ट झाला नाही पाहिजे. ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 7. 15,000 रुपयाला एक वस्तू विकल्यानंतर सुधीरला किती? 2,000 रुपयाचा तोटा होतोय. तर तोट्याची टक्केवारी विचारलेली. या ठिकाणी पहा वस्तूची विक्री सांगितलेली. ही किंमत कोणती आहे? विक्री किंमत आहे. विक्री किती रुपयाची झाली? 15 रुपयाची केलेली. बरोबर. एक वस्तू 15,000 रुपयाला विकले आणि त्याच्यामुळे काय झालं? तोटा झालेला आहे. तोटा किती रुपये झालेला आहे? 2,000 रुपयाचा. एखादी वस्तू विकली आणि तुम्हाला तोटा होतो याचा अर्थ काय होतोय? खरेदी किंमत त्याची जास्त आहे. बरोबर. 100 रुपयाची वस्तू तुम्ही 150 रुपयाला विकली तर तुम्हाला फायदा आहे. पण 100 रुपयाची वस्तू तुम्ही 50 रुपयालाच विकली तर काय? तोटा आहे. बरोबर. तसे विक्री किंमतीवरती 2,000 रुपयाचा तोटा झाला आहे म्हणजे 15,000 रुपये अधिक 2,000 रुपये ही त्याची काय आहे? खरेदी किंमत आहे. या ठिकाणी खरेदी किंमत.
खरेदी किंमत किती आहे 15 2000 किती 70,000. या ठिकाणी खरेदी किंमत का काढली, कारण पर्सेंटेज, तोटा पर्सेंटेज आणि नफा पर्सेंटेज हा नेहमी आपण काय करतो खरेदी किमतीच्या बेसवर काढत असतो. जर उदाहरणामध्ये दिलेला असेल की जो काही तोटा झालेला आहे तो सेलिंग प्राईसवर झालेला आहे, म्हणजे विक्री किमतीवर झालेला आहे, त्याच वेळी आपण काय करतो विक्री किंमतीला काय करतो आपण डोक्यात घेत असतोय. नंतर इतर वेळी आपण काय करतो खरेदी किंमतीला ग्राह्य धरतोय. बरोबर. या ठिकाणी पहा, तुम्हाला तोटा पर्सेंटेज काढायचा आहे. ह्या दोघांचा रेशो घ्या, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. सॉरी, तोटा पर्सेंटेज विचारले ना. ठीक आहे, ह्या सर्वांचंच तुम्ही काय करा. हां सॉरी ठीक आहे, ती तोटा झालेला बरं का. आपल्याला विक्री किमतीचा रेशो आणि खरेदीचा रेशो ह्या दोघांचा रेशो घ्या तुम्ही. यामध्ये जे 15 आणि 12 म्हणजे थोड्यात 15 रुपयाला वस्तू विकली आणि घेतलेली किती होती 70 रुपयाला, तर दोघांमध्ये डिफरन्स कितीच आहे 2चा, म्हणजेच तोटा. तोच या ठिकाणी दाखवलेला आहे, तुम्हाला हे सांगायचं होतं. बरोबर. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला 17 रुपयाच्या वस्तूवरती काय झालेलं आहे 2 रुपयाचा काय झाला आहे तोटा झालेला आहे. बरोबर. आणि तुम्हाला हे अपूर्णांक दिला आहे आणि पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करणार तुम्ही गुणिले 100% करणार. तुम्हाला या ठिकाणी हे 3 शून्य गेलं, या ठिकाणी हे 3 शून्य गेलं, 17 आणि 2 किती राहतात, या ठिकाणी तेच राहतात. तुम्हाला विक्री आणि खरेदी मला डिफरन्स सांगितलेला आहे. या ठिकाणी पहा, ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती होईल 200 भागिले 17%. बरोबर. 17 तुम्ही भाग दिला तर किती येईल, हा किती आहे 17. 17 एके 17 राहतात किती 3 30. 17 एके 17, 30मधून 17 गेले किती 13 राहतात. म्हणजेच हे किती टक्केवारीमध्ये आहे. म्हणजे तोटा टक्केवारी किती आहे 11 13 17. प्रॉब्लेम सॉल्व करताना तुमचा वेळ वाचला पाहिजे, हे आपलं मेन पर्पज आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्व मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करत राहा. आपले प्रॉब्लेम जरी कमी होत असले तरी त्याच्यामध्ये लॉजिक महत्त्वाचे आहेत. कशा पद्धतीने सॉल्व करायचं, कशाप्रकारे त्या प्रॉब्लेमचं एका मिनिटामध्ये हँडल करायचं, हे आपल्याला पद्धत माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही लेक्चर सिरीज सुरू आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, या ठिकाणी थांबूया आणि राहिले जे रिमेनिंग प्रॉब्लेम असतील तर आपण काय करूया उद्या पाहूया. आपलं टार्गेट आहे ते जेवढे पेपर झाले ते सगळे सॉल्व करून घेणं हे टार्गेट नाही आपल्या या ठिकाणी. यामध्ये आपलं प्रत्येक सब्जेक्टमध्ये प्रत्येक चॅप्टर्समधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या ठिकाणी काही जर पेपर घेतले आपल्याला प्रत्येक चॅप्टरमधले प्रॉब्लेम येणार आहेत, त्या प्रॉब्लेम्सला आपल्याला कशा प्रकारे हँडल करायचं हे आपल्या या ठिकाणी पर्पज आहे. तर आपण काय करूया, हे तुम्हाला नक्कीच सर्वांना फायदा होईल. सर्वांनी या लेक्चरला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपण आत्ता या ठिकाणी थांबूया.